राजभाऊ महाराज राजभाऊ महाराज चला सर्जेराव महाराज आणि राजभाऊ महाराज या महाराज महिला मंडळ थोडं मध्ये सर का आरती जागा तुम्हाला आरती
शर्ट लय भारी दिसायला शर्ट या पोराचा या शेजारच्या पोराचा शर्ट लय भारी दिसायला
खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करे ए बाबा तुका ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूपगणेशु केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मोक्षो नाम ज्ञानदानैकदक्षं भौतिक क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद विदावृष्टं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वराय प्राप्त प्रसंगी मौजे शहाजहानपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे 13 वर्ष सप्ताह आणि 13 वर्ष मेळावा आणि 4 वर्ष 16 वर्ष पूर्ण झाली 17 वर्ष पूर्ण झालं 17 वर्ष पूर्ण होत असताना 4 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आणि 13 वर्ष वैष्णव मेळावा केलेला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बादाडे बंधूंनी आपल्याला या ठिकाणी वारकऱ्यांना म्हणून देवाच्या धर्माचं कार्य या ठिकाणाहून चालावं म्हणून आपल्याला बादाडे बंधूंनी या ठिकाणी ही जमीन दान केली आणि त्या ठिकाणी प्रभू परमात्मे दत्तात्रेय माझे सद्गुरू श्रीपाद माऊली रामदास माऊली आणि तुमचा माझा आत्मा भगवान गोपाल कृष्ण हे सगळे या ठिकाणी प्रतिष्ठित झाले आणि त्याही गोष्टीला 4 वर्ष झाले आणि संयोजक मंडळाने ग्रामस्थांनी माझ्यासारख्या पामराला शेवटची कीर्तनाची संधी दिली चरित्र ते उच्चार केले नामपर 2 दिवस संतपर 2 दिवस कर्म उपासना 2 दिवस 7व्या दिवशी मागणी पर आणि 8व्या दिवशी काला असतोय पण लॉकडाऊनचं वातावरण कोणाला फोन नाही कोणाला बोलवलं नाही कोणाला अगदी काल्याच्या कीर्तनासकट कोणालाही तारीख दिलेली नाही पण या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी मनापासून उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार सांगायचं तात्पर्य असं आहे तुकोबांसारखा महात्मा जगामध्ये येतो वैकुंठ सोडून ज्ञानोबरांसारखा महात्मा जगामध्ये येतो लोक पावलेलं ज्ञान जीव सामान्यांना सांगायचं म्हणून लोपले ज्ञान जगी ही दिन ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान लोक पावलेलं ज्ञान जीव सामान्यांना कळावं म्हणून पंढरीश परमात्मा तुमचा माझा बाप जगाचा आनंदीला आला आणि तुम्हाला मला सांगितलं त्यांनी देव घ्या मंथोणी नवणीता तैसे घे पाठ तुमचं मला सांगायची गरज नाही पाटे थाटे पण देवाकडे पण पाठच राहते पाठ आणि थाट परमार्थामध्ये चालत नाही परमार्थाला पाहिजे भाव भाविष्यो विद्येते देवा अभंग रूपी गवळण घेतलेली आहे महाराष्ट्राचा मूर्तिमंत वैराग्य असणारा लाडका संत जगतवंद जगद्गुरु श्रीमंत श्रीमण तुकोबराय यांचा पुढे आले तरी जागा होईल या पुढे तुम्ही आले ना पुढे की जागा होते हीच परमार्थातली आणि प्रपंचातली गंमत आहे
धर्म आणि अधर्माची ग्लानी होते त्यावेळेस प्रभू परमात्मा येत असतो. आज दत्तात्रेयांची जयंती आहे. दत्त जन्माचं निमित्त आहे. त्यांना यावं म्हटलं देवासारख्या देवांना. स्वर्गीचे आम्हाला इच्छितादी हो. स्वर्गात खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही, मजा नाही, तर रस्त्यावर पडायला नाही म्हणून स्वर्गातलं खाली यावं. वैकुंठात जे पृथ्वी तलावर मिळतं ते वैकुंठात नाही. आणि वैकुंठात काय मिळतं? वैकुंठ गोपाट जुनाट झोपडी ते देवा जाऊने काय करावे उगाच बैसावे होणार आहे काय त्या वैकुंठामध्ये. आणि वैकुंठ कळावं. माझ्याकडे टाइम खूप थोडा आहे. आमचं ठरलं होतं 10ला सुरू करायचं. त्यावेळेला इथं तब्बल 100 माणूस होतं. 10 वाजता 9:45 म्हटले नाही थोडा वेळ वाट पाहू. मग अलीकडे तिकडले कीर्तनकार महाराज म्हणले 10:30ला करू. असं करत 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 11 वाजून गेले. आपल्याला 12 वाजता फुलं टाकायची दत्त जन्माची. थोडस दत्त जन्माचं आख्यान सांगणार आणि कृष्ण जन्माला गोकुळात तुम्ही आम्ही केळी मेळी गदारोळी आनंदी. जन्माला आलो ना एकमेका मुखी देऊ सुखी घालून बरी. हे नाही करता आलं तर जन्मा येऊन काय केले गेलं म्हणायचं. जन्मायोनी काय केले तो मुद्दलाची गमविले. आयुष्य दिले आपल्याला. टाइम इज इट. स्वीट आणि श्वाट थोडा आणि गोड. काय झालं? नारद मुनी पृथ्वी तलावर आले. एका बाईच्या सत्वामुळे देवाला यावं लागलं. एका जपी तपीच्या कणकणीत धैर्य सामर्थ्याने देवाला यावं लागलं. देवाला शब्द दिला असतो. देव दिलेला शब्द पाळतो. माणसं पाळत नाही. हा फरक आहे. महाराष्ट्रात तेव्हा पाळत नाही. मला म्हणले होते तुम्ही येतो म्हणून म्हटलं रामकृष्ण. चांगला विचार करा. का आणि कशासाठी आलो? कशासाठी आलो? भगवान परमात्म्याचा जन्म होतो नाही. आणावं लागतं. संत स्वतःच्या इच्छेने येतात. आणि तुम्हाला मला येण्याची कारण आहेत. आज मला सांगायला वेळ नाही. परत केव्हा तरी सांगून देईल. चांगला आहे का? आता ज्या वेळेला दत्तात्रय देव आहे का संत आहे? प्रॉब्लेम. दत्तात्रय देव आहे का संत की ज्याच्यामुळे जगतामध्ये गुरु परंपरा सुरू झाली. आत्री ऋषी तपश्चर्या केली. भगवान परमात्मा विष्णू प्रसन्न झाले. आणि आत्री ऋषी म्हणाले देवाने विचारलं वरम ब्रही वरण मागा. वरण नाही वर मागा. असंच फसवले जिंदगीभर. पण कधीच नाही कळालं. अजून आम्ही वरणाच्याच मागं पळतोय रामकृष्ण. आणि जोपर्यंत वरणाच्या मागं पळतात तोपर्यंत वरम ब्रही कळणारच नाही. त्यांनी सांगितलं मला काही नको देवा. एकदा माझ्या पोटाला तर येशील. माझ्या घराने त्यांनी जायला 7व्या पिढीला. एक नाही 2 नाही 7व्या पिढीला. आत्री ऋषी हा 3 गुण रहित. त्याला म्हणायचं आत्री ऋषी. अनुसया ही त्याची पत्नी आहे. अन असूया तिला कशाची इच्छा नाही. मला सोनं पाहिजे, दागिने पाहिजे, नवऱ्याने गोड पडलं पाहिजे. फक्त आशीर्वादले सर्व मुला लेकरांची काळजी करायची. त्यांना वेळेवर जेवण द्यायचं. अतिथी देव कुणी आलं तर त्याच्या तोंडामध्ये 2 घास गेले पाहिजे. तांब्यावर पाणी गेलं पाहिजे. हे प्रत्येक महिलेचं पुण्याचं काम आहे रामकृष्ण हरी. आणि अनुसयाला त्याच्यामध्ये अतिशय प्रवीण होती. कोणाच्याही तोंडामध्ये जसं यशोदेचं नाव होतं तसं अनुसयाचं नाव होतं. मी असं म्हणेन यशोदेपेक्षा अनुसया श्रेष्ठ होती. मला पटणार नाही आता कदाचित. 3 देव तिच्यासाठी आले हो. यशोदेसाठी एकटा विष्णू आला कृष्ण रूपाने बरोबर. पण हिच्यासाठी 3 आले. का आले? एवढं स्त्रीचं सामर्थ्य भाऊ. पण स्त्री कशी पाहिजे? सत्वात सात्विक पाहिजे. रजोगुणी तमोगुणी सारखी फडफड फडफड करायला नको. हे गुण प्राप्त होण्यासाठी प्रभू परमात्म्यावर प्रेम करावं लागतं. आणि ते प्रेम काही बाजारात मिळत नाही. आणि पैसे उधळून तर कधीच मिळणार नाही प्रेम. लक्षात ठेवा. गोड गोड बोलून प्रेम कधीच मिळणार नाही. एखाद्या वेळेला रट्टा पोराला पाठीत घातला तर आई त्याला 5 रुपये काढून देण्याची शक्यता नाकारता येत देती ना. मारून सुद्धा आई त्याला कशासाठी सांगतोय मी नीट ऐका. बाजूला जाऊ नका.
कीर्तन ऐकत असताना श्वासावर लक्ष ठेवा आणि कीर्तन माझ्यासाठी आहे, लोकांसाठी नाही असं समजून ऐकावं. अनुसयाचं कसं होतं? पाण्याला जावं, नदीला पदरामध्ये पाणी घेऊन यावं, पदरात साडीच्या भगवान परमात्म्याची पूजा करावी. बरीच वर्ष उलटून गेली, पोटी संतान नाही. ज्या बाईला मुलं नाही ती फार दुःखी असते. तिला असं वाटतं मला कुणीतरी आई म्हणावं. अशी काय ताकद आहे आईमध्ये? निश्चित आहे. आज तुम्ही सगळी त्या देवाची लेकरं आहे, मी त्या देवाचं लेकरू आहे आणि देव आपला आई आहे. फक्त अभंग म्हणताना आपल्याला येतं पण अर्थ मात्र कधीच कळत नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे ध्यान, स्वयं सज्जन कृष्ण माझा. कधी वाटतं का कृष्ण माझा आई आहे, बाप आहे? म्हणू म्हणू कुठं चाललं? तिरडीवर. पण अजून कळालं नाही देव आपला आई बाप आहे. कृष्ण माझे गुरु कळालं? कळालं जर असत तर अरे अरे अरे. कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू उपर तारू भवनलीचा, मला या उतरीला पार. केस भर तरी पण बाजूला गेला, केस भर रोजच सुद्धा. आता तुम्ही विचार करा, एक वर्षाने कीर्तनाला मी उभा राहिलाय, वर्षभर कार्यक्रम नाही, कुठं जाणं नाही, येणं नाही. देवाने न लावलेली कुलप म्हणजे लॉकडाऊन. आणि माणसाला उघडता येत नाही. आला दुसरा बघा, 1 तारखेपासून पुन्हा मुंबई लॉकडाऊन. सांगता येत नाही आता 30-31 ला गेलेला माणूस परत कधी येईल. त्यांनी म्हणायचं नाही मी अमक्या दिवशी येईल. तुमच्या माझ्या जर हातात असताना सगळं, म्हणूनच काही गोष्टी देवाने आपल्या हातात ठेवलं. आणि सगळ्या रात्री ऋषींना म्हणते, अहो ऐकलत का? तुम्हाला काही वाटत नाही, तुम्ही कार्यक्रमाला ध्यानाला इकडे तिकडे जाता, तुमचा वेळ निघून जातो. मी एकटी घरी असते, मला असं वाटतं आई व्हावं, मला असं वाटतं आई व्हावं. ते म्हणतात ज्यांना मुलं आहेत ते कुठे सुखी आहेत. तू कशाला करते? त्याची इच्छा असेल तर तो आपल्याला देईल. पण गोष्ट अशी झाली, त्याच वेळेस नारद मुनी आले. नारद मुनींनी पाहिलं अनुसयाला आई व्हायचंय. अनुसया अतिशय पतिव्रता होती. आयुष्यात कधी कोणाचा विचार केला ना पती परमेश्वर म्हणून राहील. मुलं नव्हती तरी. आणि नारद मुनींनी पाहिलं तिच्या आशीर्वाद गेल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्याच्या हातावर काहीतरी आहे, तोंडात तिचे हास्य आहे, कधी वाकडे तिकडे तोंड करत नाही कोणाला पाहून. ती अनुसया आहे. या जय रामकृष्ण. आणि त्याला खूप कौतुक वाटलं. ते स्वर्गात गेले. एखाद्या लहान माणसाचं कौतुक मोठ्या माणसाला कधीच करू नये. आणि ते जर केलं तर त्याचं पोट दुखल्याशिवाय राहणार. व्यवहारातलं चाललं नाही. तुम्ही इथंच बसतात काहीतरी कुचू करत, त्याचा उपयोग होणार नाही. माझं गोष्ट चाललेली स्वर्गातली पृथ्वीवरची. तुम्ही जर इथल्या इथं कराल तर ती तुम्हाला हानिकारक होईल. स्वर्गामध्ये माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती तिघी जणी, ज्यांना काही काम नसतं, त्यांनी फक्त गावागल्लीतल्या तालुक्यातले काय करायचं, काहीतरी सगळं पगळ करायची. संध्याकाळी आली की मालकाच्या कानामध्ये टाकायचं. शहाण्या मालकांचं याला म्हणतात परीक्षा. नारद मुनी वरती गेले आणि सांगितलं अनुसया खूप छान आहे. पृथ्वीवरच्या बाईचं कौतुक आहे. त्यांच्या पोटात दुखलं. त्यांनी नवऱ्यांना आज्ञा केली की त्या बाईला फसवा. आणि ते तिघही खाली आली आणि त्यांनी काय केलं, काशीच्या ब्राह्मणाचं रूप घेतलं. अनुसयाच्या दारेमध्ये उभे राहिले आणि अनुसयाला सांगितलं, भिक्षाम देही अलखणी आदेश. अनुसया आता बाहेर आली. सुख हवं का कोरडं हवं का ओलं हवं, कसली भिक्षा घेणार तुम्ही? ते म्हटले आम्हाला शिजवून खाला, वाळू टाकली, पुढे खडे टाकले, मोठे मोठे गारगोट्या, याची भाजी करा, गारगोट्याची वाळूचा भात करा. ती पतिव्रता ती तिने भातही केला आणि तिने भाजी केली. जेवायला बसा म्हटल्यानंतर लगेच भगवान शंकर म्हणले, माताजी तुम्ही आम्हाला विवस्त्रावस्थेत वाढा. त्यावेळेस तिने सांगितलं, अरे आतमध्ये गेल्यानंतर आपल्या पतीचं ध्यान केलं. पतीने सांगितलं, अगं त्यांनी सांभाळ केलाय ना तो विष्णू आहे, ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो ब्रह्मदेव आहे, जग संपवतो तो शंकर आहे,
ते की आहे तू कशाला काळजी करते आपलं तपश्चर्याचं सकाळचं देवपूजेचं पाणी त्यांच्या अंगावरती टाक आणि उसळीचे सत्वागळे तिन्ही देवई झाले राळे दिगंबरा दिगंबरा तुला टाकायची ना आपल्या कानात. दे इकडं द्या ना जरा काय बरं होईल ह्याला म्हण कोण घरी अवतार विश्वतारावया घरी अवतार
तिने देवई झाली बाळे, तिने अंगावर पाणी टाकलं, तिने बाळ झाली आणि ती घाबरलेले असते ते रडायला लागले. बाळाला उचललं ते तिला असं टचून दूध आलं. याला पाजाव का त्याला पाजावं, तिने पटकन आपलं साडीचं काढलं, दोन्ही तिने देव याच्यामध्ये टाकले. आत्रे ऋषी आले. काही ठिकाणी सकाळी 6 वाजता करतात, काही ठिकाणी दुपारी 12 वाजता करतात आणि काही ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता करतात. एका दिवशी 3 दत्त जन्म केलेला हा जीव आहे म्हणून सांग तू कोण सांगता तू पुजावणी पुढती येऊ. देव आले, किती होते? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे आपल्याला काही दिसत नाही दत्तगुरु, हा फरक आहे. आपल्याला मूर्ती दिसते, माणूस दिसतो आणि जोपर्यंत मूर्ती आणि माणूस दिसतो तोपर्यंत माझे बाबा सांगायचे या सर्व दृष्टीने देव पाहायला गेले तर देव मिळणार नाही. कारण देवाचा अवतार असतो तो भेदाभेद असतो. भक्त राखे पाया पाशे पायापाशी दुर्जनाशी संवारी देवाला आणावं लागतं असेल तर स्वतः टेन्शन येतात. अनुसईच्या सत्वाने दत्तात्रय पृथ्वी तलावर आले. 3 जणांना आत्री ऋषीने पाहिलं. ती म्हटली बघा मी आई झाले. चांगला ऐका माताश्री, तुम्ही सगळे जणी माझ्या आया. मी आई झाले. तेव्हा त्यांनी सांगितलं तू या मुलांची आसक्ती धरू नको, दुःखाला पात्र होशील. पण आई आई असते, आईचा तो वेडा असतो. 6 महिने गेले, 8 महिने गेले आणि स्वर्गात मध्ये त्या तिघी वाट पाहत बसल्यात. आपले मालक येत नाही, आपले मालक येत नाही. एकमेकींना म्हणतात बाई आपण उगीच पाठवलं त्यांना, 6 महिने झाले आले नाही. आणि लगेच नारद मुनी आले. नारायण नारायण नारायण. नारद मुनी आले बुवा. आणि नारद मुनी काही केलं पाहिल्यावर चौथा नारद म्हणे आमचे मालक पाहिलेत का तुम्ही? नारद मुनी भिक्षा दे, भिक्षा विषय काय नारद मुनी आमचे नवरे कुठे? नारद मुनी म्हणले तुमचे नवरे बघायला मी नाही, मी फक्त देवाचं नामस्मरण करायला आहे आणि चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन सांगायला आहे. लोकांचं काही मी पाहत नाही, कोणाचा नवरा कुठे जातो, कोणाची बाई कुठे जातं, असला धंदा मी करत नाही. नारद मुनी म्हटले अरे बापरे. मग जरा कशी तरी शेपटी टाकली विचारलं. तसं नाही नारद मुनी, आमचे हे कोण ब्रह्मा विष्णू महेश्वर आमचे हे 6 महिने झाले पृथ्वीवर गेले. ते म्हणले कशाला गेले? ते म्हटले तुम्ही नाही का आम्हाला म्हटले अनुसयाचं असं अनुसयाचं तसं, मग पाठवलं आम्ही त्यांना. आज नाही तेव्हापासून चालत आलंय अनुसयाचं असं. मग म्हटले मी तुम्हाला सांगितलं अनुसया चांगली आहे, पतिव्रता आहे, जगावर प्रेम करणारी आहे, तुमचे नवरे खाली पाठवा असं सांगितलं होतं का? तो आजचा दिवस आहे. बाईचं महत्व वाढवण्यासाठी आणि एका बाईचा अभिमान कमी करण्यासाठी देव आले. स्वर्गामध्ये त्यांचा अभिमान आहे, आम्हाला खूप काही कळतं आणि मला माहितीये नाही चालणार राज्यावर. अभिमाने नाडीले तुका म्हणे वळ गेले, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. चांगला विचार करा जरा थोडासा. चांगला विचार जर केला तर देव स्वयं येत. आता मिळेल तिथंच बसा, जशा तशा बसा. बंधू वर्गाला काही गर्दी करू नका. एक तर विद्यार्थ्यांची हजेरी पहिल्या दिवसापासून कमी आहे. सरकारला काय तुम्हाला कशाला वाईट वाटलं तिचं? नारद मुनी पण चिडले भिक्षा द्या नाही तर घेऊ नका, मला तुमच्या नवरे माहित नाही. मग जरा खाली आले थोड्या आणि सांगितलं नारद तसं नव्हे, तुम्ही आम्हाला सांगितलं मामी यांच्या मागे खुसपट लावलं आणि खुसपट आणि का त्यांच्या खुसपटातनं आपल्याला चांगले दिवस आले दत्त जन्माचे. स्वर्गातला खुसपट असतं ना ते चांगले दिवस येतात आणि पृथ्वीवरच्या खुसपटाने घरं बुडतात. परमार्थाच्या खुसपटाने घरं बुडत नाही तर कोणाचं काही वाईट होत नाही. मग त्यांनी सांगितलं ते आहेत म्हणले तुम्हाला मी दाखवून देतो चला. नारद मुनीला दशत खाली घेऊन आल्या. नारद मुनी म्हणले तो आश्रम आत्री अनुसयाचा आहे, 3 पोरं आहेत तिथं, ते तुमचे नवरी आहेत, ओळखून आणा. आल्या नाकमुठीत धरून. पोरं ओळखून आणायचीत ना आता. तिघी जाऊन उभ्या राहिल्या
ए बाई तिघींना पाहिलं अनुसरी ओळखलं या आलं नवरीने आले यांची अनुसरी त्यांना पाहिलं नात निघून गेली. त्या म्हणल्या आवाज ती मागे बघा ना जरा आम्ही आलोय. ती म्हणली तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. कोण? अनुसाय. सत्य कुणाला ओळखत नसतं, असत्य फक्त काय करतं? जगाला ओळखतं. आणि सत्य देवाला ओळखतं, त्याला सत्य म्हणायचं. सत्य काय आहे जगात आधी कळून घ्या. सत्य साच खरे श्री विठोबाचे नाम वरे. तुम्हाला एकच आवडा, फक्त देवाचं नाम आवडा, बाकी काही आवडू नये. आम्ही नाही आवडल्यानं 100% गोड चांगलं, पण नाम जर आवडत असेल तर आपले इतकं भाग्यवान आपणच. पण नाम आवडावं. काय केलं? ती म्हणली का ग? कुठून आलात? कशाला आलात? काय पाहिजे? आता या दोघी तर काय बोलू शकत नव्हत्या, लक्ष्मी आणि सरस्वती. पार्वती माताने पुढे आली आणि सांगितलं, अहो आई म्हणली, अगं एकदा आत्ती म्हणती एकदा आई म्हणती, भानगड तरी काय? इकडे आई आई म्हणायचं आणि चांगली दाई करून ठेवायची. समजून घ्या थोडं, समजले वाले का ईश्वरा कापी तसं नाही म्हणली. तुमच्या पाळण्यामध्ये आमचे नवरे खेळतात म्हणली, तुमचे नवरे पाळण्यात येतील कशी? देव ना तुम्ही, देवाच्या बायका तुम्ही. तसं नाही आई, आमचं चुकलं, आम्ही तुमची निंदा केली, आम्ही तुम्हाला वाईट समजलं, क्षमा करा. संतांकडे क्षमावृत्ती असते का नसते? संतांकडे क्षमावृत्ती असते का नसते? क्षमा करायचं धाडस संतांमध्ये असतं. त्या प्रत्येक गोष्टीला क्षमा करतात. अनुसया जागी झाली. आपला मालक म्हटला होता, पोरांची काही अपेक्षा करू नको गो बाई, तो ही संधी असेल जाऊ गेले तर निदान दर्शन तरी होईल त्यांचं खरं खुरं. अनुसया पतिव्रता होती, सती होती, जगन माता होती. बघा म्हणले, तुमचे तुम्ही ओळखून घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. ह्या येऊन पाण्याला उभ्या राहिल्या. पाहतात पार्वती सुद्धा आदिमायारी शक्ती म्हणते, मी जर समजा पाहिलं आणि ब्रह्मदेव जर निघाला बाईतोर गोरा, तर मग माझं तर सावळा शंकर, मला माझाच पाहिजे. ती बाळ सारखी दिसत होती. आता काय करावं? ती मागे सरकली, पण यांनी दोघींनी डोकलन मागे सरकल्या. शेवटी म्हणले, आत्ती आमची आम्हाला ओळखून द्या. आत्री ऋषी आले आणि अनुसया रडू लागली. म्हटले, स्वामी तुम्ही म्हटले तसंच झालं. आज या देवांच्या बायका देवांना न्यायला आले. त्यांनी सांगितलं, तू काळजी करू नको. अहो आईचं महत्व काय असतं तुम्हाला नाही कळायचं. 6 महिने मी सगळ्याला विसरले होते, पण आता तुम्ही म्हणताय. पण मला कसं तरी वाटतंय, जर हे गेले तर मग मी काय करू? तुम्ही म्हणाल मी आहे, पण एक बाळाचं मातृत्व भाव जो असतो तो काही आगळा वेगळा असतोय हो. मी नाही बोलू शकत. अनुसया रडू लागली. आत्री ऋषी थोडी वेळ उभे राहिले. आत्री ऋषींनी पाहिलं, ज्ञान दृष्टी अवलकिले, पाहिलं, सांगितलं, देवा अंश रूपाने तरा ममांशे जीव लोके सनातना. याच्या जीव अनादिकालापासून ईश्वर आहे. अनादिकालापासून अंश रूपाने राहा आणि खऱ्या रूपाने जावं म्हटले तुमच्या ठिकाणी. तिघही देव अंश रूपाने तिथे राहिले आणि तिघही देव समोर उभे राहिले. अनुसयेला अत्री ऋषींना ब्रह्मा विष्णू महेशाचं दर्शन झालं. लक्ष्मी पार्वती भवानी मातेचं सरस्वतीचं दर्शन झालं. किती सुखावले. ते म्हणले, आम्हाला ते बाळ मिळू नको, देव भेटला बस. ते म्हणले, नाही ना, काही कार्यासाठी आम्ही आलो इथं, आमच्या बायका निमित्त झालं, पण आम्हाला जगामध्ये गुरु परंपरा वाढवण्यासाठी आम्ही आलो. भगवान शंकराने पार्वतीला अनुग्रह दिला. आदिनाथ उमा, जगात परमार्थ आला कोणापासून हे तुम्हाला जाणत्या लोकांना आधी माहित पाहिजे. गुरु परंपरा जगत कोणाकडनं आली? पार्वती मातेपासून आली. आणि मग सिद्धांचा गुरु कोण? आदिनाथ गुरु. मच्छिंद्र तयाचा गुरु परंपरा सांगितली ज्ञानोबरायांनी की माझी परंपरा बघा कशी आहे. देवाचं दर्शन झालं. अंश रूपाने 3 शरीर वेगळी होती, ती एकत्र झाली आणि दत्त नाव ठेवलं. दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे,
चिंतन करा फक्त प्रभूच्या नामाचं. आणि एकाच श्वास सुखाला उधाण येत. आपुला तो एक देव करुणी जीवा सुखण येण्याती माईक दुःखाची जनती नाही अयती अवसान अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसी गोविंदाचे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. चाललं विचार करा. आज ही दत्त परंपरा माझे सद्गुरु श्रीपाद बाबा चव्हाण रामदास बाबा घोटी यांच्या कृपा आशीर्वादाने झालेला हा आश्रम. जागा तर कुणालाही मिळेल पण त्या म्हणजे माझे बाबा सांगायचे एकाला बाप मेला आणि 100 एकर जमीन होती पण कायम काँग्रेस होता. तसं नाही केलं त्यांनी करून घेतलं. अस्तित्व प्राप्त केलं. या ठिकाणी देवाला आणावं लागतं. मी आधीच सांगितलं वत्सरोपी पृथ्वी ब्रह्म्यापासी धर्माने धर्मावर ग्लानी येते त्यावेळेस देव पृथ्वी मातेला ओझ होत. पापी जय भक्त दैत्य ते मातले आणि भक्ती करून अभक्त अशा लोकांचं पृथ्वी मातेला ओझं झालं आणि गाईच्या रूपाने ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने पाहिलं निर्माण कर्म सोपं आहे हो पण सांभाळणे जिंदगीभर इतकं सोपं नाही. निर्माण केलं पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी ग्राविरोत्तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता मद ईश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी करू शके थोरू केला ना मी एके जेणे. ब्रह्मदेवाने काय केलं ती गाई माता घेतली आणि शंकराकडे गेली. भगवान शंकरांनी पाहिलं संपवणं सोपं आहे पण ये कसं कमी करायचं ओझ. मग भगवान सगळे जण मिळून विष्णूकडे गेले आणि विष्णूकडे गेल्यानंतर विष्णूंनी पाहिलं. तिने सांगितलं देवा रविला धर्म अधर्म झाला फार धर्म बुडव्यांनी धर्म उडवला. राजाऊ नामस्मरण करा चिंतन करा प्रपंचाच्या गोष्टी करू नका. इकडे तिकडे बघू नका नाका पुढे चला नका देखाडा इकडे तिकडे गल्ली में चाला नाका पुढे. चांगला विचार करा चांगला विचार करा. माणसं तसे रिंबळायला तर कळावं लागतं. इथे देवाला यायचंय. लक्ष्मीचा वर बोले शिष्याप्रती चला अवतार घेऊ आता. पार्वती लक्ष्मी म्हणली एकदा सोडून 10 वेळा तुम्ही जा मी आता स्वर्गात एकटी राहणार. तसं करू नको. तुला सोडून मी 100 वर्ष पृथ्वी तलावर जाऊ कसा ते काही सांगू नका मला. काय तुम्ही राम अवतारात माझे हाल केले बाई. आता पुढच्या जन्मात तू म्हणशील तसं ठीक आहे. शेषनारायणाकडे वळले. शेषाने सांगितलं 14 वर्ष माझी तू हाल हाल केले मी येणार नाही. आता तू मोठा हो मी बारीक होईल. ठरलं. कृष्ण जन्माला यायच्या अगोदर सगळे गोकुळात इंद्र चंद्र वरुण देव देवता ब्रह्मा विष्णू महेश सगळे आदिनारायण भगवंताचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. साई मारिली दुर्जने वसुदेव देवकीला भर लग्नामध्ये ज्यावेळेला वरात चालले आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा
झाली. देवकीच्या गर्भा येईल नारायण मदीर तुझ्या लागी. आकाशवाणी ऐकली तुला मारेन. देवकीला खाली ओढली आणि मारायला धावला. खडग घेऊन या माराया धावला. हात तोडीला वसुदेवा. मी नेहमी गमतीने सांगत असतो, ऐकलं का? ऐकतात का? तुमची बायको आहे. ज्यांचं लग्न झाले त्या टाळकऱ्यांना विचारते रूपात, तुला नाही बरं काही. तुमची बायको तुमची आहे हे तुम्हाला कधी कळालं? लग्न झाल्यावर वसुदेवाने पाहिलं, मी जर मध्ये पडलो नाही तर ही याचे तुकडे करील. हा वसुदेव गेला आणि हात धरला, ठी माझी बायको आहे. लग्ना दिवशी ज्या माणसाला कळतं माझं मंगळसूत्र ज्या बाईने घातले ती माझी आहे. खाटेवर माळ घातली, ताटीवर चाललाय देव माझा आहे. अभंग म्हणू म्हणू मेला, पण देव माझा आहे. अनुभव आला नाही. राग मानव नका. संजय रामकृष्ण हरी. काय केलं? बंदी खाण्यामध्ये ठेवले, 6 पोरं मारले. 7वं जिरालं. रोहिणी गरबी नेवणी घातला. 8वं पोटात राहिलं. रोज आरोग्य म्हणतात तुम्ही 8वा मधुसूदना रोज म्हणतात. कुठे मधुसूदन आठवतोय आपण? आठवत नाही. आणि म्हटल्याशिवाय राहत नाही. आठवतो का देवाला आपण प्रत्येक कर्म करत असताना? नाही आठवत. कारण आलोय कशासाठी? करायचंय काय? जायचं कुठं? याचा फैसला सांगणं हे साधू संतांचं काम आहे. बाकीचं सांगणं हे संतांचं काम नाही. संत बीज पलटे नाही. युग गए अनंत हरेक युग में देह रहे धीर संतन के संत. कधी कळेल राहायचं आपल्याला? तुकोबराय सारखं महात्मा संत श्रीमती युगामध्ये पृथ्वी तलावर कोण आलं काला करायला? माहितीये तुम्हाला? नाही ना? सांगतो. काय झालं? एके दिवशी आता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यांनी सांगितलं आई वडिलांना, मला नेऊन गोकुळाला सोडा. मला काय करा? गोकुळात नेऊन सोडा. मी आता लहान होईल मला गोकुळामध्ये नेऊन सोडा. छोटा झाला आणि टोपलीमध्ये घेतला. पण पाऊस पडतोय. पाऊस पडे रिम झिम यमुना भराभर वाढत. पाऊस रिम झिम परत पूर आलाय आचाट. तेने लावी लांगोष्ट. डोक्यावर पोरग घेतलंय. देव कुठे घ्यावा लागतो? पायी तीर्थयात्रा घडो. डोकं खुशाल घाण पडो. कारण तो इथं असल्याशिवाय ह्या पंढरीला फिरतय का? 10वे द्वार ही पंढरी. परमार्थ नित्या बोलायच्या आणि सांगायच्या गोष्टी नाही. परिपूर्ण अनुभवाचं आहे. वसुदेवाने पाहिलं, वाट मिळाली, पलीकडे गेला, ठेवलं. पण यशोदेने काय केलं होतं? जाता जात ऐकलं होतं. एक बाई भरलेल्या पोटाने चाललेली, अशी छोटी 7 वर्षाची मुलं खेळत होती. पेंड्याला विचारलं हिला काय होईल? तो म्हटलं तिला पोरगा होईल. यशोदेने वळून पाहिलं, कोण आहे? पेंड्या म्हणजे घरी या ना, दूध प्यायला खाली खोबरं दे. पेंड्या 2-4 पोरं घेऊन गेला. काय म्हणते यशोदा मावशी? काय नाही रे, मला आई व्हायचंय. होशील म्हटला, तुला पोरगी होईल. निघून गेला. यशोदेला काय झालं होतं? यशोदेला काय झालं होतं? लक्षात ठेवायचं. परत जर पोरगा म्हटला तर याद राखा. ही परमार्थाची भाषा आहे राजो, कळत नाही आपल्याला. यशोदेला पोरगी होईल म्हणून सांगितलं. आता हे पोरग गोकुळामध्ये आणलं. नंदाच्या घराला मदनेई गोकुळाला माया पदरी तेथे ठेवी मध आणि येथे. शब्द तिथंच गपलं ते. ठेवी मध आणि मला ठेवून तिला घेऊन ये. मध मला ठेव, तिला घेऊन ये. हा गेला घेऊन. नंद बाबाला स्वप्न पडले की एक पोरग आहे. कमरेला सोनसळ आहे, सोन्याची साखळी आहे, पायात पैंजण आहे, गळ्यामध्ये सोन्याची साखळी आहे, कानात कुंडल आहे, कुळे केस आहेत, काळे भोर डोळे, सावळ रूप आहे. संतांनी पाहिला सावळा
कृष्ण भगवान संतांनी पाहिला, ओळखला, साठवला. आपण पाहिलाय नाही, ओळखलाय नाही, साठवलं नाही, सांगितल्याशिवाय राहतच नाही. हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. तेच तो कसा मिळेल, त्याचा आनंद कसा मिळेल, त्याचा अनुभव कसा येईल याच्या शोधात असतात. त्यांना बाकीचं काही माहित नाही. न मम काय केलं, त्याला ठेवलं, दिलं नंदबाबाच्या हातामध्ये, याला ठेवा. नंदबाबा वाड्यात होता. वाड्याला आगळ होती. आपली आगळे देहाभिमानाची आणि ज्ञानाभिमानाची, हे लक्षात ठेवा. आपल्या आगळी निघत नाही. परमात्मा दारात आला की आगळ निघाली. ने ओ काढली आगळ. पहिली त्यांनी काय केलं, आगळ काढून देव आत घेतला. आपल्या आगळी तसेच देव आतमध्ये येईल कसा येईल. तो कामाने देह कधी जागळी आहेत ना, काम हा येशा, क्रोध हा येशा, निघाल्या पाहिजेत ना आपल्या, निघत नाही. आणि ह्या निघाल्याशिवाय आतमधला आनंद अनुभवाला येत नाही. लक्षात ठेवा. जिथं सुटला तिथं जोडलं संतांनी. तुकोबरे सांगतात परत येऊ, ज्ञानोबरे सांगतात परत येऊ. तुमच्यातलं कुन्हा कुन्हाला वाटतं हात वर करा. हीच नवरा हीच बायको जन्मजन्मी मिळावी. मी डोळे दाखतो, जोडीने आले असतील तर हात वर करून सांगा. हसू नका, हसू नका म्हटलं. ऐकलंय का नेमकं काय ती? हात वर केलाय. जो नवरा आता मिळालाय तो अजून 100 जन्म जमतय का? म्हणून म्हटलं नीट ऐका. साधा व्यवहारातला 50-100 वर्षाचा नवरा साथीदार नको वाटतोय परत. तुम्हाला वाटतंय का माऊली परत असं? तिला ती कुठे येतंय हा म्हणाले तर नाही म्हणा. तुम्हाला वाटतंय? बघा एक बात धर्म तुम्हाला तीच बायको मिळावा याच विरुद्ध दिसतो. बायको माझ्या मुठीत ग. रामकृष्ण. आपलं सगळं ऐकत असेल ते त्या नवऱ्याला वाटतं मला ही बायको मिळावी. एक जीवनात घडलेला प्रसंग थोडा सांगतो. तीर्थयात्रेची आवड आहे या जीवाला म्हणून यात्रेला गेलो आणि वट सावित्रीची पौर्णिमा रस्त्यात आली. गुजरात मध्ये आंब्याचे दिवस होते. अशी आंबे 100 रुपयाला 3 किलो, 4 किलो, 5 किलो तोही केसर, हे एवढा अख्ख्या गाडीत आंबे. मोवाड्याची पूजा हे ते. मी त्या माणसाला म्हटलं आंबरस तर आंबरस पुरी. आपण जेवण बिवणं झाली, गाडी चालू झाली आणि मी विचारलं कोणाला वाटतं हीच बायको हाच नवरा मिळावा. तर जी बाई म्हणली ती म्हणली मला परत याचं तोंड बघायचं नाही, मला कवाच नको म्हणली. त्या बाईचा नवरा म्हणला मला हीच बायको जन्मजन्मी पाहिजे. विठाला विठाला. याचा अर्थ ती त्याच्या मताप्रमाणे होती पण ती त्याच्या मताप्रमाणे नव्हती. आपण संतांच्या आणि देवाच्या मताप्रमाणे परमार्थ करत नाही. आपण आपल्या मताप्रमाणे वागतो आणि आपलं मत कधी पण कुठं असतं माहिती तुम्हाला? कचऱ्याच्या पेटीत. मतदान गेले नाही म्हणू शकत नाही माऊली. पाहुणे मतदानानंतर आपण केलेलं मतदान कचऱ्याच्या पेटीत जात का कुठं लावता तिथे यांनी इथं मतदान केले मारतील ना घरी येऊन आपल्याला. मग कधी कळेल तुम्हाला एक मताला एवढी किंमत आहे? देवाला काही किंमत नसेल? देवाच्या माझ्या नावाला काही किंमत नसेल? अरे अरे काय केलं जन्माला येऊन आपण? फुकट गेलंय सगळं. त्यांनी संतांनी फुकट नाही घालवलं. माझ्या राधेली विरेने फुकट नाही गेलं. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. देवाच्या आधी 17 वर्ष गोकुळामध्ये राधा होती. तिला मुलं लेकरं नव्हती. आज येईल यशोदेच्या नंदबाबाच्या घरी तो, उद्या येईल यशोदेच्या नंदबाबाच्या घरी तो. आणि तिच्याही कानावर गेलं की नंदबाबाला काय झालं. बोला ना तरुणांना का काय तुम्हाला काय करत गवळण म्हणती गवळणीला
मध्ये हात सापडला तर तुटून जाईल. असंच आहे. प्यायचं नाही काय नाही, तू कसा आपसतो मी कसा अशी तू कसा करतो ना. किती वेळ पाहते, एकदा तरी बघतील, दोनदा तरी बघतील, बघायलाच तयार नाही काय चाललंय. आणि आवाज ऐकला की बेगा सो मेरी आवाज काय चाललं का? जिंदगी गेली आपली कीर्तन ऐकण्यामध्ये, पण कीर्तन नाही कळालं आपल्याला. यशोदेच्या घरामध्ये त्याला ठेवलं, मुलीला घेऊन आली आणि ती मुलगी कंसाने ताब्यात घेतली, गडगड फिरवली आणि कंसाला सांगितलं, कंसा तुझा कदन काळ माझ्या आधी जन्माला आलाय. एवढी काळजी केली, 6 मारले, 7वं जिरलं आणि 8वं घरी आल्यावर बायको म्हटली काय झालं? मी एवढी दक्षता घेतली अगं, पण तो कुठं कसा गेला कळालंच नाही. ईश्वर येतो. साधू संतांनी कामाच्या योगाने त्याला हातात घेतला. तुम्ही ऐकलं ना, हरी आला हातामध्ये हरी आला पाहिजे. गावातला, गल्लीतला, जिल्ह्यातला, तालुक्यातला नाही. कुठला हरी गोपिकांना कळाला होता? आता हरी आतला हरी अनुभवाला आला पाहिजे का नाही माऊली? पाहिजे का नाही? कुणीतरी सांगायला पाहिजे तुझ्या देव आहे. पण आम्हाला ते काही सांगत नाही. आम्हाला बाकीचं सगळं सांगितलं जातं. बाहेर हरी आता माझ्यात आहे, तो मला अनुभवाला आला पाहिजे, तेव्हा मग मला वाटेल मी परत येईल. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने खेळ मांडला यमुनेच्या तीरावर, नारद मुनी गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, काय रे? म्हटले देवाचा अवतार गोकुळामध्ये झालेला आहे. तो म्हणे मला काला खायचाय. कोण म्हटलं? ब्रह्मदेव म्हटलं मला काला खायचाय. तो म्हणलं तुला लहान व्हावं लागेल. चांगला ऐका जरा, चांगला ऐका. जर ब्रह्मदेवाला काला खायचा असेल तर त्याला काय व्हावं लागलं? लहान व्हावं लागलं. तुला लहान व्हावं लागेल. गोकुळामध्ये त्या पोरांबरोबर अर्धी चड्डी, अर्धा सदरा, येडं वाकडं तिथं जावं लागेल. तिथं गेल्यानंतर देव काला वाटेल. काय करेल? काला वाटेल. कालवा नाही, देव काला वाटतो. आम्ही कालवा करतो, काला नाही करत. काला कळाला नाही ना आपल्याला. जीव आणि ब्रह्म एक आहे. जीव ब्रह्माचा काला, दही आणि लाहीचा काला. दही एकदा, लाही एकदा दह्यात शिरल्यानंतर तुम्ही ती लाही काय केल्यानंतर, किती धुतल्यानंतर ते शिरल्यातलं दही बाजूला निघतं. करून बघा, तोंडात लाही टाकून दह्यात भिजलेली शेवटपर्यंत ती चव टाकत नाही. मग दही लाहीचा काला, शिव ब्रह्म्याचा काला. मग आपला नेमका कोणता काला? आता तुम्हाला कळलंय म्हणून बरं झालं. इथं काला केला ना, खापरासाठी 2-4 जणांचं डोकं फुटायचं. इथं फोडला की पळायची खापर ठेवायचं पिठात आणि आपल्या याच्यात धान्यात. पोती भरली असती तर तुम्हाला कशाला नकटे याचायला लागले असते. नकटे याचायचे नसतील
तर माझ्या देवाच्या नामाला विसरू नका, नाही तर नक्की याच्याला परत की आम्हाला काही गेलं नाही. मी मात्र काला करायला आणि काला खायलाच येणार बहादर माझ्या गुरुचा. मी काला करायला आणि काला खायलाच येणार. कोण सांगताय ते नीट ऐका. ज्ञानेश्वर ब्रह्मदेवाला सांगितलं नारदाने, तो लहान झाला आणि गेला, पण म्हणलं त्याच्या तोंडाकडे बघू नको. काय म्हटलं? ब्रह्मदेवाला म्हटलं नारद मुनी देवाच्या तोंडाकडे बघू नको. त्याच्या तोंडाकडे गेले की माणसाला काहीतरी, तू त्याच्या तोंडाकडे बघू नको म्हटला. आता प्रसाद घ्यायला गेलो सत्यनारायणाचा. समोरचा माणूस ओळखीचा अशी हसतो आणि प्रसाद कमी देतो का जास्त देतो? सत्यनारायणाचा प्रसाद घ्यायला आपण कुठेतरी गेलो आणि तिथं जर आपल्या ओळखीची एखादी माऊली असेल किंवा एखादा माऊली असेल तर प्रसाद जास्त देईल का कमी देईल? आपल्याला जास्ती देईल. मग आपण त्याच्या तोंडाकडे बघायचं की शिरेच्या बगल्याकडे बघायचं. आणि जवळ शिरेच्या बगल्याकडे बघतो तवर परमार्थ कळणार. कोट्यवधी जन्म गेले तरी कळणार नाही. त्यांनी काय केलं देवाने? सगळ्यांना काला वाटत होता. काला करीती संत जना, तुम्ही माझे देव आहे. तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती. काला कोण करत होतं? भगवान श्रीकृष्ण हातावर. असं वाटतं तुम्हाला? नाही ठेवला. काय केलं? सगळ्यांना वाटत वाटत आला. त्याचा गोरा गोरा एवढीचा हात पाहिला, पण तो देवाच्या तोंडाकडे पाहिना. देवाने पाहिलं नवीन जनावर दिसतंय. माझ्याकडे बघी ना. देवाकडे नाही पाहिलं की देवाला काय बरं वाटत असेल का काय? तुम्ही देवाकडे बघा. देवाला आनंद, तुम्हाला आनंद. तुम्ही येऊन त्याच्या पायाजवळ पैसे टाकलेले बघा, त्याच्या पायाजवळची फळं बघा. हा हा, देव म्हणतो या अजून फळात आणि केळात रामकृष्ण. फळात आणि केळात नका बघू, त्याच्या तोंडाकडे बघा. त्याचा असलेला आनंद घेऊन जा. ज्या वेळेला तुम्ही आश्रमाला आलात सगळ्यांनी तुम्ही फक्त देवाच्या तोंडाकडे बघा. त्याचा आनंद घेऊन जा. दिलेल्या नामाचं चिंतन करा आणि सगळ्या चिंता त्याला व्हावा. तुम्हाला जेवढी चिंता असेल ती त्याला व्हा. पण तो कळाला तर तो तुमची घराने ऐकेल. तो नाही कळाला तर तो जे बरोबर आणलं तेच बरोबर देईल तुमच्या. ब्रह्मदेवाने असा हात केला आणि असा हात केला तर खाली पाहिजे. देवाने त्याच्या हाताला अशा गुदगुले केले. ब्रह्मदेवाने पाहिलं दिलं तर काहीच नाही. आणि मग देवाच्या तोंडाकडे पाहते. देव म्हणला महाराज स्वर्गातून इथं कशाला आले? जागीरदार तू वारता इथं कशाला राहिल्या म्हणला. स्वर्गातला तू इथं म्हणला. तू या गोळ्या बाळ्याला किती चांगलं देतोय रे चूक बाबा. म्हणलं आपण नाही घ्यावं म्हणून म्हणलं ये मग तू कलियुगामध्ये. ब्रह्मा तो सोपानाला. ब्रह्मदेवाला काय बनवलं? आधी भगवान शंकर ज्या वेळेला एक एक गोपी एक एक कृष्ण रास क्रीडा अश्विन महिन्याच्या पौर्णिमेमध्ये त्या गोपिका म्हणल्या कृष्ण आम्हाला असं वाटतंय तुझ्या बरोबर आम्ही राहावं. अश्विन पौर्णिमेला सगळी रास क्रीडा चालू झाली आणि रास क्रीडा चालू झाल्यानंतर मग नारद मुनीचं कामच ते. नारदाच्या कळीतून चांगलं होत होतं, आपल्या कळीतनं वांगलं होतं आणि आपल्याला टांगलं जातं. हे आपल्याला कळत नाही. झालं काय? नारद मुनीने सांगितलं, ऐकलं तर पार्वती माती आओ लक्ष्मी आई सरस्वती आई. गोकुळामध्ये भगवान कृष्ण काय करणार आहे? रासक्रीडा. ओनली लेडीज, डू नॉट जेंट्स. फक्त महिलांना प्रवेश आहे, माणसांना प्रवेश नाही. तुला काय वाटलं मला इंग्रजी? म्हणून तर एज्युकेटेड ऐकतात, लवकर ऐकतात. What is possible, do not impossible. Indian philosophy of the great philosophy. भारतीय तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे.
हे तुम्हाला नाही कळलं की आम्ही शिकलेल्या माणसांना कळलं. वाढसाठी काय आम्ही करीत, कारण वाढ आवडतच नाही. वाढ म्हणजे जिलबिन बंदील बासुटी नाही. काय केलं येत नाही आज आपल्याला माहित नाही. शापूरचा काल आहे, आपल्याला बोलवले आलोय काम करायचं. आपलं वाटलं तर संध्याकाळच्या गाडीने जाऊ, तर उद्या संध्याकाळच्या गाडीने जाऊ. पडलं लॉकडाऊन तर तिकडच महिनाभर राहू. देव जाणं आणि त्याचं देवाळ जाणं आपल्याला काही हे नाही. निसंग असतो साधू, त्याला काही घेणं नसतं. आपल्याला कळत नाही त्याच्यावर. झालं काय, आता भगवान शंकराच्या ध्यानाला बसलेल्या मूर्तीला पार्वतीने पाहिलं. नारदाने सांगितल्यावरती ही गेलेले म्हणजे लक्ष्मी येते काय आणि म्हणजे कृष्ण गोपाळ काला करतोय, कृष्ण काला करतो येते का. लक्ष्मी तर लगेच निघाली. मग सरस्वती येते का काय, लक्ष्मी मिळार द्या कीर्तनातच झोपायला येते काही माणसाच्या पायाजवळ बसत येत. महाराजांची सून आहे कळू नाही. महाराजले दोन काळा असतो जो पाया बसतो वाक्यापर्यंत त्याला माहिती आहे यांचं काय चाललंय काय बिघडलंय, पण बोलूच नाही. कळलं तरी बोलू नाही. त्यांनी काय केलं, नवऱ्याला कळलं पाहिजे विचारावा बोलावं म्हणावं तर त्याच्या झप मुडेल, त्याचं ध्यान मोडेल. भले एवढे गजरे लावले, डोकं भरून अशी मोकळी पाठीवर असे गजरे लावले आणि मालकाला नमस्कार केला. चांगला आहे का, चिंतन आहे, गोड चिंतन आहे. उपजवणी याच्यासाठी गोड चिंतने नमस्कार केला, पण गजरे असे पुढे घेतले. त्याच्या नाकाजवळ गजरा आला आणि वास आला. कोणाला, मला पण तुमच्या घरातल्या महादेवाला तो भगवान परमात्मा शंकर बसला होता ध्यानाला आणि त्याला वास आला कशाचा, मोगऱ्याचा. जोपर्यंत तुम्ही इथं तुमचं चिंतन जात नाही, तुम्ही याला बसले नाहीत आणि तिथं तुम्हाला सुगंध आला नाही, तोपर्यंत परमार्थ कधीच कळला नाही. मग समजून घ्या. भगवान शंकरांनी श्वासावर लक्ष केलं. आतला वास नाही दिसत, बाहेरचा वास आहे. आतला नाही दिसत, बाहेरचा वास आहे. म्हणून हळू डोळे उघडले तर या कुठे निघाल्या तुम्ही, जगन्माता आदिमाया. मी पृथ्वी तलावर चालली आहे. कशाला, भगवान गोपाल कृष्ण रासक्रीडा करणार आहे आणि तिथे फक्त महिलांना परवानगी आहे, माणसांना नाही. त्याच्यामुळे माणसं भारुड साड्या नेसून करायला लागली. तिने काय केलं, माग वळली. तुम्ही ध्यान करा, मी जेव्हा येईन तेव्हा परत गजरी घालून येईन. तुम्हाला बाहेरचा वास आल्यावर कळतोय, आतला आल्यावर कळतोय. उभी राय काय, तुम्हाला कळावं, तुमचं ध्यान मोडू नये म्हणून तर मी ही आयडिया केली ना. तरी तुमचं काय काय चाललंय का, मला तुझ्या बरोबर यायचंय. कुणाला, नवऱ्याला, पार्वतीच्या. पाय फक्त तिथं तुम्हाला कसं नेणार ते मला सांगू नको, मला तुझ्यावर यायचंय. तिने काय केलं, 2-3 साड्या टर फाडले. पट पट दाबंदोरा घातानी इथून एवढा घागरा बनवला, एवढी चुनरी घालवली. पण हे हमको सब कुछ मालूम है, हम किसी से कम नहीं, वारे में कुछ दम नहीं. ती म्हणली पुढे घ्या की ओढणी घ्या पुढे. अजून इथपर्यंत घेतली, गजरे घातले डोक्यावरती. ते सगळं बांधलेलं होतं, त्याच्या कडेने गजरे, याच्या गळ्यात हातात पायात गजरे. म्हटलं आता मी कसा दिसतोय तुझ्यासारखा. ती म्हणली कधीच नाही दिसणार तुम्ही माझ्यासारखे, कधीच नाही. तुम्ही किती नखरा केला तरी बाईचा नखरा तुमच्या अंगात उतरणारच नाही. ती म्हणली यायचंय ना आता निघा. निघाले. आता याला म्हणजे कसं तरी येडं वाकडं. तिथं गेलं, त्यांचं चाललंय आणि त्यांचं चाललंय. मग आता हा
राहिलं एका ठिकाणी उभा. याच्या पुढे कृष्ण रूप आलंच. पण झालं काही याचा भाला हातातच, याचा डमरू हातातच. डमरू असं फिरलं, डमरू फिरलं तसं एका बाईच्या डोक्याला लागलं. डोक्याला डमरू लागलं, त्याचं लक्ष गेलं त्या पदराच्या मध्ये गेलं. डमरू लागला ती पोपलं इकडं भाला लागला की दंडाला ती ओरडली, काय बाई कैशी गोबीचे, इसका दंड हाती का पाव द्यायचा आहे, तिचा दंड हत्तीच्या पायासारखा आहे गोबी. आणि काय भंगार, काय भंगार बाई तिचा. आता भेटत नाही म्हणून चालेल म्हणजे माझं लेकरू म्हणतो काळी का असताना पण मिळली म्हणजे बरं. मग आई बापाच्या मताने का करीत नाही, कशाला बघायला जातात. आपण तुमच्या लग्नात मुलगी बघायला येतं का तुम्हाला? नाही ना, पण येतं मामाला विचारते आपली वसू द्यावा. लग्न ठरवून पोर मांडवा तू राहता तेव्हा त्याला माहिती असते माझे लग्न झाले. आता तर विचारूच नका काय काय केलं, काय काय ते काय झालं, काय सांगू तुम्ही. आता माझं 66 वर्षाचं वय झालंय. दमायला होतंय, घाबरले होते, भ्यायला होतंय, काय म्हणाय नको काय नको, आणि इसरायला बी होतंय. भगवान शंकराचा लागला भाला, इकडे डमरू. आणि राधेच्या लक्षात आलं की कुणीतरी या ठिकाणी प्रसंग तयार केलेला आहे. तिने कृष्ण कृष्णा तुझं रूप आधी काय कर, एक रूपात करून घे, म्हणजे लगेच लक्षात येईल की कोणती गोपी नेली आहे. एखाद्या राक्षस गोपीच्या रूपात आला नसेल कशावर. मग देवाने पाहिलं, जरा गुप्त लक्षात आलं की ही गोपी लई फराळी, उंची पुरी सापूट, पण हिचं कियास कपडा बांधलेले डोक्यावर. माझ्या गोपिकांचं काय हात बांधित नाही त्या. पण देवाने लगेच रूप धारण केलं त्याच्या पुढं. जसाच का देव पुढं पाहिला तसा ते देव इकडून हा इकडून, देव इकडून हा इकडून. आता तो श्रीकृष्ण आहे. त्यांनी काय केलं, त्याच्या मागे गेल्यासारखं केलं. याला वाटलं मागे गेला, बरं हा निवांत उभा राहिला. देवाने उडी मारली, सुद्धा बदल आता केला. म्हणलं देवा तुम्ही म्हणे या भोळ्या भाड्या जीवांना तुम्ही एवढं सुख देतात, मला मिळावं म्हणून मी कुणाच्या रूपात, गोपीच्या रूपात भगवान श्री शंकर आले. कोणी वृंदावनला गेला असेल, गोपेश्वर महादेव पाहिला ना, पाहतच राहावा वाटतोय वृंदावनाचा गोपेश्वर महादेव. आणि मग देवाने सांगितलं, देवा कलियुगात या ना तुम्ही, सदाशिवाचा अवतार. निवृत्ती दादा कोण आहे? शंकर आहे. निवृत्ती दादा शंकर आहे. स्वपन करता ब्रह्मदेव आहे. आदिमाया आदी शक्तीकडे गेला आणि म्हटलं तू एक काम कर ना माझं, इथं दिले घेतल्याशिवाय काही चालत. कुठे कुठे? इथे. यांचं आज फुकाट कीर्तनकार बघा, पहिल्या दिवशी एक कीर्तन करायला होता इथं. फक्त 1,00,000 माणसं होती. आणि 1,00,000 माणसासमोर असं कीर्तन केलं की असं वाटतं त्याच्या मोर लईच माणसं. मला तर लईच नवल वाटलं. 1,00,000 माणसाचं बरं एक माणूस एवढं छान पहिल्या दिवशी कीर्तन केलं. या लोकांनी पाकिट नाही दिलं. घ्यावं लागेल, आमच्या तर माणसंच नसतात. पण लई आनंद, एवढा आनंद ना तुम्हाला घ्यायचाच असेल तर तुम्ही आतमध्ये जायला शिका. आतमध्ये गेल्याशिवाय नाही मिळणार. मग पहिल्या दिवसाचा आनंद मला आजही आहे. आणि आजचा आनंद मला पहिलं कीर्तन कोणाचं असतंय? रेवड्याचं. आणि शेवटचं कीर्तन कोणाचं असतंय? नाही सांगत रामकृष्ण काय सांगा. कलियुगामध्ये परत परत जन्माला येऊ आणलं देवाने देवाला अभंगाच्या पहिल्या
दही भात. माझ्या एक जण म्हणलं ताई खाली माणसं बसणार नाही. म्हणलं वरती तुम्हाला दुसरा सभा मंडप करावं लागतं. पावती आहे माझ्या सद्गुरूची. तुम्ही आलात तर राजा. मी तुम्हाला मग सांगितलं तुम्ही नाही आले. माझा देव आला. देवाई चिरल चरणाची माती धावत चालती मागे मागे. यावं लागतं त्याला. तुमच्यातल्या किती जणांना फोन केले, किती जणांना बोलावलं नाही राजा. तुम्ही आलात, आभारी आहे, शतशः आभारी. देवाच्या कामाला 100 घरातली कामं बाजूला ठेवून देवाच्यासाठी जावं. कीर्तनाला न बोलवता जावं. याला नाही जायचं, नाही बोलवलं, याला आमंत्रण घ्यायचं. लग्न शत्रूच असू दे, जवळ असलं तरी जावं. तांदूळ लग्नाद्वारी, वर्णाधारी, मरणाधारी आणि कीर्तनधारी कधीच अपेक्षा ठेवू नये. कारण निरपेक्षतेचं फळ जे आहे, ही आज तुमची हजेरी ही माझ्या बाबाच्या निरपेक्षतेचं फळ आहे. असं सद्गुरू भेटलं माऊली जीवनामध्ये. कधी हात पसरला नाही त्याने, कधी कोणाला बोललं नाही, दुखवलं नाही, काही नाही. त्याच्या सारखं त्याच्या मताप्रमाणे होण्याचा माझा छोटा प्रयत्न. मी त्याच्यासारखं होईलच असं मला नाही म्हणायचं. त्याच्या एवढा तर मी कधीच राहील. का? गुरु किती मोठा आहे. हे जे भव्य दिव्य जे आहे ना तुमचं आगमन आणि हे इथं दिसतंय, हे सगळी माझ्या सद्गुरूची कृपा आहे. मला गुरु भेटला नसता, मी माझ्या जीवात मात्र हातात घेऊन तुमच्या गावाकडं आले नसते तर मला हे सुख नसतं मिळालं. आणि हे सुख त्याचं त्याला अर्पण, दुःख त्याचं त्याला अर्पण. जाताना कसं जायचंय आपल्याला? वैकुंठाला कुणाला जायचंय? हात वर करा. वैकुंठाची पावती देतो मी तुम्हाला. कसं जायचं ते मी तुम्हाला सांगतो. फक्त पुण्य करा, पुण्य करा, तुम्ही वैकुंठाला जा. पण वैकुंठामध्ये तुम्हाला इथं जे सुख मिळतंय ते सुख तुम्हाला वैकुंठात मिळणार नाही. माझ्या नानदाने वैकुंठाचा शोध लावणारी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानदेवा पाठ हरी हा माझ्या ज्ञानोबाला वयाच्या 16व्या वर्षी भरला घनदाट सगळ्या जगात भरलेला काय दिसलं? काय दिसलं बोला ना मावल्यांनो. भरला घनदाट. मग आपल्याला दिसा बरा जग, बस बाकी काय नाही, काहीच नाही दिसत. आणि हे जर झालं तर वैकुंठामध्ये गेलं काय मिळणार आहे आपल्याला? काला मिळणार नाही. कारण देवाला वाटतं माझी खुर्ची गेली तर तो घेतो का काय, त्याची गेली तर तो घेतो का काय, त्याची गेली तर तो घेतो का काय, असं वाटतं हो त्याला. इथं 2 कीर्तनकार आलेत आणि त्यांना एक तारीख कीर्तनाची संध्याकाळची. इथून जायला त्याला 3 तास लागतो. 3 वाजताच कीर्तन येतं, 3 वाजता होणार. लगेच निघा. यू कॅन गो. जाता जाता देवाचं दर्शन घेऊन जा आणि मुठभर प्रसाद. विठोबा रखुमाई माईक बरं झालं. माईक माईक बंद पडलं.